तर अमय इथं आलोय आणि आस्वाद घेण्यासाठी सोबत राज्य गप्पा मारण्यासाठी वरुण सरदेसाई आहेत. वरुणजी नमस्कार तुमचं पुन्हा. आणि मी थेट आता राजकीय प्रश्नांना सुरुवात करतो. वांद्रे पूर्व ही बिग फाईट आहे, म्हणजे त्याचे कारणं आहेत की तुम्ही आणि दिशान, त्याच्यानंतर मातोश्री इथं आहे आणि बाळासाहेब ठाकरे मातोश्री वांद्रे पूर्व हे समीकरण अख्ख्या देशालाच माहिती आहे. अनेक दिग्गज यायचे ते वांद्रेला यायचे आणि वांद्रे हे नाव बाळासाहेबांशी जोडल्यामुळं म्हणजे भारतातले परदेशातले लोक बाळासाहेबांना भेटण्यासाठी यायचे. एक मोठं चॅलेंज आहे तुमच्यासमोर, कारण 19ला सीट तुमच्या हातातनं गेली, बरोबर आहे. म्हणून ही पुन्हा काबीज करण्याची जबाबदारी तुमच्यावरती. कसं याला सामोरे जात आहे? नाही, नक्कीच आपण म्हणालात तसं ही एक मोठी जबाबदारी आहे आणि म्हणून मला वाटतं की एवढ्या कमी वयामध्ये एवढी मोठी संधी मला पक्षाने दिली आहे याचा मी ऋणी आहे आणि आता त्या संधीचं सोनं करणंही माझी जबाबदारी आहे. आपण म्हणालात तसं दुर्दैवाने 2019 साली ही सीट आम्ही आमच्या हातून गमावून बसलो आणि म्हणून गेल्या 5 वर्षापासून इकडच्या नागरिकांच्या मनामध्ये कुठेतरी होतं की आपल्या या विधानसभेवर जो झेंडा होता, जो भगवा होता, तो उतरवला गेला, तिकडे दुसऱ्या पक्षाचा झेंडा रोवला गेला, परत एकदा शिवसेनेचाच भगवा इकडे आला पाहिजे आणि म्हणून आता विधानसभेच्या निवडणुकीकरता ते देखील थांबलेले. मला योगायोगाने उमेदवारी मिळाली आणि मी जेव्हापासून इकडे कामाला लागलोय, साधारणतः गेले 4 महिने मी या संपूर्ण परिसरात फिरतोय आणि दिवाळी असेल, नवरात्र असेल, ईद असेल, याच्या माध्यमातून मला जनतेपर्यंत जाता आलं. का चांगला प्रतिसाद लोकांचा आतापर्यंत मिळालेला आहे आणि त्यामुळे 2019ला जी चूक झाली ती परत एकदा न होता जर सगळे शिवसेना प्रेमी जनता जरी एकवटली, आता तर काँग्रेस सुद्धा आमच्या सोबत आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आमच्या सोबत आहे, महाविकास आघाडीचे तर प्रचंड मोठे मतदार एकत्र आहेत, त्यामुळे एकत्र आले तर मी याला फार चॅलेंज म्हणून पाहत नाही, तर मी याला एक संधी म्हणून पाहतो. शेवटी निवडणूक म्हटली तर कोण ना कोण समोर असणारच. आज जिशान समोर हे विद्यमान आमदार आहेत, त्यांच्या सुद्धा काही स्ट्रेंथ्स असतील, काही त्यांचे विकनेसेस असतील, पण त्याच्यावर जास्त फोकस न करता आमच्या पक्षाच्या पॉझिटिव्हवर मी फोकस करतो. पण एक सिंपतीची लाट आहे, कारण जी घटना घडली, दुर्दैवी घटना होती, बाबा सिद्दीकींची हत्या करण्यात आली, त्यांच्यासोबत सहानुभूतीची लाट आहे असं वाटत नाही तुम्हाला? कारण त्यालाच ते एनकॅश करतील ना. यामध्ये काही 2-3 मला महत्वाचे मुद्दे दिसतात. एक तर जे काही घडलं ते 100% दुर्दैवी होतं. कुठल्याही कोणाच्याही कुटुंबासोबत असं घडू नये हे मला देखील वाटतं. पण दुसऱ्या बाजूला हे जे काही घडलं, वांद्र्यासारख्या ठिकाणी संध्याकाळी 9 वाजता कोणाची हत्या होते, हे मला वाटतं एक प्रचंड मोठं लॉ अँड ऑर्डर फेल्युअर आहे. म्हणजे पोलिसांचं हे अपयश आहे. त्यांना सिक्युरिटी होती, बाबा सिद्दीकींना सिक्युरिटी असताना सुद्धा असं कसं काय घडलं हे कळत नाही. आणि ज्या सरकारच्या प्रशासनामध्ये, शासनामध्ये हे सगळं घडतं, त्याच प्रशासनामध्ये, त्याच शासनामध्ये, त्याच सरकारमध्ये आज जिशान सिद्दीकी सामील होतात, हे पण मला एक माझ्या मनामध्ये मोठा प्रश्न आहे. म्हणजे त्यांचं नक्की ह्याच्या मागे कोणती कॅल्क्युलेशन होतं हे पण मला कळत नाहीये. आणि त्यामुळे सहानुभूती ही त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याकरता लोकांच्या मनामध्ये कदाचित असू शकते, कोणाचे वडील गेल्यावरती असेल, पण त्याचं मतामध्ये रूपांतर होईल असं मला वाटत नाही. म्हणजे तुम्ही म्हणताय की जे पक्ष सोडून गेले त्यांना मतदान करणार नाही, पण त्यांचं असं म्हणणं आहे की मी पक्ष जरी सोडला असता तरी मी ह्या मतदारसंघामध्ये खूप काम केलेलं आहे आणि कामाच्या जोरावर निवडून येण्याचा आमचा प्रयत्न आहे. नाही, ठीक आहे ना, त्याच्यात काय मला ते गैर म्हणतात असं वाटत नाही. शेवटी ते विद्यमान आमदार आहेत, त्यांनी त्यांचं काम ते पुढे ठेवणार आहेत. आता जनता ठरवेल. मी तरी गेले 4 महिने जिथे जिथे फिरलोय, मला जनता समोरून सांगत होती की केवळ नारळ फोडले गेलेत पण कामं कुठे दिसत नाहीयेत. ते वारंवार सांगतात की मी 100 कोटी आणले. मला असं वाटतं की 100 कोटी जर वांद्र्यासारख्या ठिकाणी आणले तर तो वांद्र्याचं शांघाई वगैरे व्हायला पाहिजे. पण अजून इकडे मूलभूत सोयी प्रश्नांचं पण सगळे वाट लागलेली आहे. आज साधं पिण्याचं पाणी सुद्धा स्वच्छ इकडे येत नाहीये. आज ट्रॅफिक कंजेशन आहे ते तसंच आहे. आज तुम्ही सगळ्या म्हणजे 90% वांद्रे हे स्लम आहे, म्हणजे तिकडे छोट्या चाळी, झोपडपट्टी, वस्ती असा सगळा भाग आहे. त्याच्या आतमधल्या गल्ल्यांमध्ये आपण जेव्हा फिरतो तेव्हा लक्षात येतं की आमदारांनी नक्की केलंय काय. त्यामुळे माझं तर मत आहे की त्यांनी नक्की त्यांच्या कामावर मतं मागावीत, सहानुभूतीवर मागू नयेत. तुम्ही तुमच्या कामावर मत मागा, मी माझं विजन लोकांसमोर ठेवीन. हे पॅचेसमध्ये विभाजन झालेलं मतदारसंघ आहे. आपण जर कास्ट पॉलिटिक्स पाहिलं तर एक पट्टा मुस्लिमांचा आहे, हिंदू आहेत, काही भागात मोठ्या प्रमाणात बौद्ध पण आहेत, म्हणून त्यांचं जे राजकारण आहे ते त्या भागात आहे. आता त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही देखील काँग्रेस आणि यांच्या मदतीनं त्या वोट बँकपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताय, म्हणजे कास्ट पॉलिटिक्सच्या आधारेच हे मतदान इथे होणार आहे? नाही, बघा कसं आहे की कास्ट पॉलिटिक्सच्या आधारे हे मतदान होईल असं मला वाटत नाही. कारण 2017 साली जेव्हा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या तेव्हा तर आमची आणि भाजपची युती होती. आम्ही काय महाविकास आघाडीत नव्हतो.
पण तेव्हा देखील इकडच्याच बेहरामपाड्यामध्ये जो 100% मुस्लिम भाग आहे तिकडे शिवसेनेचा, तेव्हा आमचं चिन्ह धनुष्यबाण होतं, धनुष्यबाणावर नगरसेवक निवडून आला. मुस्लिम उमेदवार आम्ही उभा केलेला हाजी हलीम, तो नगरसेवक म्हणून निवडून आला, शिवसेनेचा अधिकृत, अपक्ष नाही. त्यामुळे इकडचे लोक हे शिवसेनेवर प्रेम करणार आहेत. इकडे जरी मुस्लिमांचं मतदान आम्हाला झालं तरी ते मातोश्रीवर शिवसेनेवर प्रेम करतात म्हणून होणार आहे. पण ते 19 झालं नाही ना, कुठे 19 सीट गेली ना तुमची ही. नाही, 19 झालं ना, 19 पण आमच्यावर प्रेम झालं. पण झालं सीट काय नाही, मी सांगतो, प्रेम सुद्धा आमच्यावरच झालं. आमच्याकडनंच ज्या तेव्हाच्या आमच्या विद्यमान आमदार होत्या तृप्ती सावंत यांना काही कारणास्तव, संघटनात्मक कारणास्तव आम्ही तिकीट नाकारलं. तुमचं मिसळी आलंय, मिसळ तुम्हाला आवडतं का? वाय नॉट. सॉरी, ते जेवणानं इंटरप्ट केलं, कारण इट इज ऑलवेज वी आर फूडी बोथ. तर तुम्ही दिशांबद्दल म्हणत होतात की मतांचं विभाजन कसं झालं, तर त्यामुळे 2019ला जर मतांचं विभाजन झालं नसतं तर आमचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार महाडेश्वर सर हे तेव्हा देखील विजयी झाले असते. बरोबर. पण त्यावेळी तृप्ती सावंत ज्या उभ्या होत्या त्यांना अशीच एक सहानुभूती त्यांना लाभली. त्यांनी त्या लोकांमध्ये जाण्यात त्या यशस्वी ठरल्या. त्यामध्ये आता काही नाकारण्याचा अर्थ नाहीये, कारण त्यांनी तब्बल 20,000 मतं घेतली त्यावेळी, आणि त्यांनी 20,000 मतं घेतली आणि आमची सीट 5,000 गेली. त्यामुळे तुम्ही जर असं अंदाज जर पाहिलात तर बरोबर एक साधारणतः 15 ते 18,000 तो गॅप आहे. म्हणजे वरून मला हा प्रश्न मी विचारणारच होतो. मला हे माहिती आहे की ज्यावेळेस राज्यसभा, विधान परिषद निवडणूक असतात तेव्हा वरुण सरदेसाई आणि युवा सेनेची टीम हे गोळाबेरीज आणि नंबर्स आणि तो कोटा ठरवण्यामध्ये खूप पुढे असतात, आणि यामुळं तुमचे आमदारही आले आणि अनेक प्रयत्नांपासून या वेळेलाही पाहिलं तर तुम्ही त्याच्यामध्ये एका पद्धतीनं ती युवा पिढी जी शिवसेनेची आहे ती खूप एक्सपर्ट आहे, त्याचं नेतृत्व तुम्ही करता, तर तुमचा गोळाबेरीज तुमच्या मतदारसंघासाठी फिट झालेला दिसतोय. नाही, आहेच ना. पण काय असतं की जेव्हा एखादी राज्यसभेची किंवा परिषदेची किंवा सिनेटची निवडणूक असते त्यावेळी मतदारसंघ फिक्स असते आणि बऱ्यापैकी मतदारांचा मूड आपल्याला माहिती असतो. उदाहरणार्थ विधान परिषद आणि राज्यसभेला कुठल्या पक्षाचं किती बलाबल आहे आणि कोण कुठलंय हे जर आधीच माहिती असेल तर कोटा ठरवणं सोपं राहतं. युवा वर्ग हा त्यासाठीच आहे का ते, की युवा आलेला आहे, शिक्षित आहे, आणि जे राजकारण आता महाराष्ट्र पाहत आहे, 6 पक्ष एकमेकांसमोर आहेत, म्हणून युवांना जास्त प्राधान्य मिळेल असं वाटतं तुम्हाला? तुम्हाला मी सांगतो, काल मी इकडेच मागे जेड गार्डन नावाची सुंदर सोसायटी आहे, इकडनं 2 मिनिटाच्या अंतरावर, कोणतरी व्यक्ती असेल ना जो ज्याने तुम्हाला सांगितलं असेल की चल वरून आता हे बघ, करून बघ, समाजकार्य पण आहे, बाळासाहेबांचे समाजकार्य आणि राजकारण हे एकत्र झालं पाहिजे, खरंय, म्हणून असं कोणतं पॉईंट होतं ज्यावेळी वाटलं की आपण हे अमेरिका लाईफस्टाईल सगळं करून आपण राजकारण केलं पाहिजे आणि पक्षासाठी काम केलं पाहिजे? तो पॉईंट कोणता होता? काय झालं, मी जेव्हा कॉलेजच्या फर्स्ट इयरला होतो तेव्हा माझा अगदी राजकारणाशी दूरपर्यंत संबंध नव्हता. ऑफकोर्स आय वॉज व्हेरी यंग, 17-18 वर्षाचा असेल मी. त्यावेळी कॉलेजमध्ये जे छोटे मोठे प्रश्न होते त्यावर मला फार इरिटेट झालं की अरे बाथरूम स्वच्छ नसतात, काय बेंच तुटलेले असतात लायब्ररीमध्ये, आणि आपण इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आहोत, ही काय परिस्थिती आहे. तेव्हा मला आदित्यजी म्हणाले की तू आंदोलन कर. मला आंदोलन कसं असतं हे पण माहिती नव्हतं, फक्त ऐकून होतं पहिल्यांदा. कोणतं आंदोलन होतं? माझ्या कॉलेजमध्ये 2010 साली मी फर्स्ट इयर स्टुडंट होतो इंजिनिअरिंगला. त्यावेळी मी आंदोलन केलं आणि पहिल्यांदा तेव्हाचे सिनेट सदस्य वगैरे माझ्या आंदोलनाला आले आणि 7 दिवसात सगळे विषय सुटले. नाही, पण तुम्ही कसं जुळवाजुळवी कशी केली लोकांना? सांगतो काय झालं, तिकडचे जे आमचे तेव्हा युवा सेनेची नुकतीच स्थापना झालेली, त्यामुळे युवा सेनेचे पदाधिकारी पण नव्हते. त्यामुळे शिवसेनेचे जेवढे लोकांची मुलं होती त्यांना मी आधी एकत्रित केलं. कोण विभाग प्रमुखाचा मुलगा होता, कोण नगरसेवकाची भाची होती, असे आम्ही 7-8 लोक एकत्र आलो. आम्ही निवेदन तयार केलं आदित्यजींच्या नावाचं की आमच्या कॉलेजमध्ये हे प्रश्न आहे, तुम्ही शिष्टमंडळ पाठवा. मग एक 7-8 सेनेटर आले आणि आम्ही कॉलेजच्या बाहेर एक बोर्ड लावला की या दिवशी, या दिनांक, या विषयांवर आम्ही प्रिन्सिपलची भेट घेऊन आवाज उचलणार आहोत, तुमचं समर्थन असेल तर या. आयुष्यात मी हे पहिल्यांदा कधीच केलं नव्हतं आणि जवळपास 90% विद्यार्थी आले, कारण विद्यार्थ्यांना आवडतं असं काहीतरी केलेलं. आणि मी ते केलं आणि एवढं यशस्वी झालं की मी मग कॉलेज युनिट काढलं. आणि अजूनही माझ्याकडे तो फोटो आहे. कॉलेज कोणतं होतं? दत्ता मेघे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. तिकडे मी युनिट अध्यक्ष झालो सिव्हिल इंजिनिअरिंगला फर्स्ट इयर मध्ये. नाही, आपलं ऐरोली. ओके ओके. हां, सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी मुंबई विद्यापीठातलं VJTI नंतर सगळ्यात चांगलं कॉलेज मानलं जातं, अतिशय चांगलं कॉलेज आहे. तिकडे मी सिव्हिल इंजिनिअरिंग केलं आणि मग मी 4 वर्ष युनिट अध्यक्ष होतो. मग त्याच्यानंतर मला संघटनेची पदं देण्यात आली. मग त्याच्यानंतर मी सगळीकडे जाऊन कॉलेजची आंदोलनं करायचो आणि म्हणून मग हे सिनेट, युनिव्हर्सिटी हा सगळा प्रवास तसा सुरू झाला. मी ग्रॅज्युएट झालो आणि मला युनिव्हर्सिटीची ऑफर आली. माझी इच्छा होती की विधानसभेकरता थांबायचं, कारण तेव्हा विधानसभा लागलेल्या.
2-3 महिन्यात तर विधानसभा असते. मला घरच्यांनी सांगितलं आधी तू तुझं शिक्षण पूर्ण कर, मग काय वाटेल ते करायचं ते कर. माझा अगदी हट्ट होता की मला विधानसभेपुरता थांबू दे, मी पुढच्या वर्षी जातो. मला जेव्हा माझे वडील म्हणाले की तू एकदा ह्याच्यात घुसलास मग देर इज नो टर्निंग बॅक. त्यामुळे एक ऑप्शन बी म्हणून मला वाटतं प्रत्येक मराठी एक मिडल क्लास अपर मिडल क्लासच्या घरात असतं. डिग्री घ्या आणि डिग्री घे, तर मग काय हे करायचं ते फसलं तर काय. उद्या जॉब तरी चांगला मिळाला पाहिजे. एक ते जॉब सिक्युरिटी पाहिजे. जे इंजिनियर हो आणि मग आयुष्यात वाटेल ते कर. असं मी इंजिनियर झालो मग तिकडे गेलो. मग तिकडे जेव्हा गेलो तेव्हा मी माझं वर्षभरात मी डिग्री केली. जॉब करत असताना मला आय वॉज मिसिंग ऑल ऑफ दिस. आणि मी तेव्हा सोशल मीडियावर आणि युती तुटलेली, त्यामुळे एकदम व्हॉलेटाईल सिच्युएशन होती तेव्हा. खूप जबरदस्त निवडणूक झाली. जबरदस्त एकदम. आणि मग त्याच्यानंतर वांद्रे पूर्वचीच पोटनिवडणूक झाली नारायण राणेंची. राणेंचे हरले. हा, ते हरले. ती पण मी तेव्हा तिकडे होतो, अमेरिकेत होतो. मग वाटत होतं की आपण गेलं पाहिजे इकडे म्हणून. मी इतकं तेव्हा सोशल मीडियावर ऍक्टिव्ह होतो त्यावेळी. आणि बाकी माझ्या सगळ्या मित्रांचं सोशल मीडिया हे अमेरिकेचे फोटो आणि माझ्या शिवसेनेला मतदान करा, हे करा ते करा. म्हणजे तिथूनच तुमचं होतं की आपण माझ्या परीने जे जमत होतं मी करत होतो. मी एवढा लांब होतो. मग परत आल्यानंतर मी जसं सक्रिय झालो तसं हळूहळू आणि मग उद्धव साहेबांनी माझ्यावर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या. मला आठवते तुम्हीच माझा एक 2-4 वर्षापूर्वी गोव्याचा इंटरव्ह्यू केले. गोव्याच्या निवडणुकीच्या वेळेला अशी माझ्यावर पालघर पोटनिवडणूक, मग त्याच्यानंतर जेवढ्या पोटनिवडणुकी होत्या त्याच्यात जाऊन मी कामं केली आहेत. पण युवा पिढी आता या आजच्या परिस्थिती किंवा आजचं जे राजकारण आहे त्याला पाहून मिळायला इच्छुक नाहीये. जी फोडाफोडीचं राजकारण झालं आणि ज्या प्रकारे त्यांना वाटतं की ह्यात फक्त भ्रष्टाचार, पैसे आणि ह्याच गोष्टी आहेत, तर त्याला बदल घडवण्यासाठी युवा पिढीनं आलं पाहिजे. आता आम्ही पाहतो, आजच कुठेतरी पाहत होतो, तर मोठ्या प्रमाणात युवा पिढी यावेळेला आहे, पण त्यात डायनेस्टी पॉलिटिक्स पण जोडलं जातं. तुमच्यावरही ते आरोप होतात घराणेशाहीचे की तुम्ही रश्मी ठाकरे यांच्या बहिणीचे सुपुत्र आहात आणि म्हणून तुम्हाला पक्षात वाढवलं गेलं, म्हणून ही वांद्रेची जबाबदारी दिली गेली. त्याला उत्तर कसं देता तुम्ही? बघा, आज ठाकरे कुटुंबियांमुळे मला हे व्यासपीठ मिळालंय हे मी अजिबात लपवत नाही, तर मला त्याचा अभिमान आहे. एक बोलता बोलता तुम्ही म्हणालात की मी पहिली निवडणूक माझी जी होती 14ची श्रीकांतसाठी होती, तुम्ही कामही केलं, निश्चित मैत्रीचे संबंध झाले असतील. 19पर्यंत सोबत होतात. मी स्वतः गोव्यामध्ये तुम्हाला श्रीकांतला पाहिलेलं आहे प्रचार करताना एकत्र. तर मैत्री झाली, त्यासाठी काम केलं. पहिल्यांदा निवडून येण्यामध्ये तुम्ही एक छोटा किंवा मोठा जो काही असेल तुमची जबाबदारी वाटा असेल. तर हे सगळं जे घडलं, तर जेव्हा सगळं हे घडत होतं 19च्या नंतर किंवा 22ला, तुमचे त्यांचे संबंध असल्यामुळे तुम्ही बोललात, प्रयत्न केलेत किंवा काय झालं काय त्यावेळेला? तुम्हाला सांगू, अनेक वेळा सिग्नल्स आम्हाला दिसत होते, पण मग काय त्याच्यावर काम का नाही केलं तुम्ही? आम्ही काम पण करत होतो, पण उद्धव साहेबांना या सगळ्या मंडळींवर विश्वास होता. इनफॅक्ट तुम्हीच तेव्हा सगळ्या मीडिया चॅनलनी बातम्या पण केलेल्या, आपण आता विषय निघाला म्हणून. पहिल्या फळीत मला वाटतं की 12 की 15 आमदार गेलेले. त्याच्यानंतर या सगळ्या आमदारांना आम्ही थांबवू देखील शकत होतो. बरोबर. पण उद्धव साहेबांनी तेव्हा मुख्यमंत्री असताना अशा आम्हाला सगळ्यांना सूचना दिलेल्या आहे की बाबा, जो मनाने विकला गेलाय मला तो नको. त्याला आता आपण तनाने थांबवू शकतो, पण तो मनाने विकला गेलाय, त्यामुळे मला तो नको. पण इमोशनली कसा विचार करणार पक्ष चालवताना? बघा, तो शेवटी साहेबांचा निर्णय होता आणि तो मला आता वाटतं तो योग्य पण होता, कारण आम्ही त्यांना तुर्तच तेव्हा थांबवलं असतं, पण नंतर ते गेले असते. उदाहरणार्थ, काँग्रेसमध्ये फूट पडली नाही. तुम्हाला आठवत असेल, जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, त्यांच्या त्या राहुल नार्वेकरांच्या त्या काउंटिंगच्या वेळी सुद्धा काही आमदार अनुपस्थित होते. बरोबर. आणि त्याच्यानंतर जेवढ्या विधान परिषद आणि राज्यसभेच्या निवडणुका झाल्या त्या सगळ्यांनी क्रॉस वोटिंग केलं. म्हणजे ते तेव्हाच विकले गेलेले, नंतर त्याचा काँग्रेसला फटका पडला. आपण जेव्हा एखादा 17 सारखा एक परफेक्ट आकडा जेव्हा सांगतो, तेव्हा इट हॅज टू बी बॅक बाय स्टॅटिस्टिक्स अँड नंबर्स. तो त्यांनी दाखवावा. आज मी तुम्हाला उदाहरण सांगतो. मुंबईमध्ये त्यांच्या एक जागा आली गोपाळ शेट्टी, आता ते मला वाटतं पियुष गोयल आले. जुनी गोपाळ शेट्टींची जागा, ती पारंपरिक भाजपची जागा होती, तिकडे ते निवडून आले. दुसरी त्यांची वायकरांची जागा आली. वायकर साहेब 48 मतांनी जिंकले, पण त्यांचा जो मतदारसंघ आहे पारंपरिक जोगेश्वरी शिवसेनेचा मतदारसंघ, तिकडे ते 10,000 मागे. ते खासदार निवडून येतात, पण स्वतःच्या मतदारसंघात ते मागे राहतात. याचा अर्थ ते पारंपरिक जर मतं त्यांनी घेतली असती, जिकडे जेव्हा गेल्या वेळा जेव्हा गजाभाऊ कीर्तिकर आमचे होते 50-50 हजाराचा लीड असायचा, आता तो 50 हजाराचा डेफिसिट सोडून ते 10,000. ते म्हणतात ना, मोदीचं लीड असायची ती कुठले 19ला. आता होतेच ना, मोदीच होते ना त्यांच्यासोबत. मग 10,000 कसे काय मागे गेले? हे मोदीजींच्या नावावरच त्यांनी मतं मागितली ना. विक्रोळी मतदारसंघात जिकडे आमचे सुनील भाऊ राऊत आहेत, तिकडे 60-60 हजाराचा लीड असायचा. आता आम्हाला मोदींच्या विरोधात आम्हाला 18 हजाराचा लीड आहे. म्हणजे मोदींच्या विरोधात आम्ही लीड कन्वर्ट करू शकलो. आमचं नाही तर अनिल देसाई साहेब निवडून कसे आले हो? चेंबूरमध्ये आम्हाला लीड मिळाला, सगळीकडे आम्ही लीड घेतला. पण आता लाडकी बहीण, शेतकऱ्यांना ज्या प्रकारच्या योजना, लाडका भाऊ,
हे सगळं योजना आणि हरियाणाचा रिझल्ट या सगळ्या गोष्टींच्या आधारावरती कास्ट पॉलिटिक्स किंवा सोशल इंजिनिअरिंग चांगल्यापैकी करून महायुती कॉन्फिडेंटली समोर यायचा प्रयत्न करते. ते कॉन्फिडंट नाही आहेत, ते कॉन्फिडंट दाखवण्याचा दिखावा करत आहेत. कारण त्यांना सुद्धा कळलेलं आहे की आजपर्यंत जो काही ट्रेंड आपण पाहिला असेल, आपण माझ्यापेक्षा जास्त जाणकार आहात, लोकसभेला जो महाराष्ट्रात ट्रेंड राहिलेला आहे तो विधानसभेत कंटिन्यू झालाय. म्हणजे लोकसभेला जर काँग्रेस एनसीपी जेव्हा जोरात चालायची तेव्हा विधानसभेत त्यांची सत्ता यायची, एखाद दोन अपवाद वगळता. 2014-19ला तेव्हा महायुती जोरात चालली. त्यामुळे महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे आता 100% माहिती आहे. आणि लाडकी बहीण योजना आणि असे काही काही पॉप्युलिस्ट मेजर्स आणणं हा त्यांचा शेवटचा पर्याय आहे. की एक युवा, तुम्ही युवा आहात, आणखी एक युवा, तोही ठाकरे नावाचा युवा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. खूप चर्चा झाली की आदित्य ठाकरे उभे होते तर राज ठाकरेंनी पाठिंबा दिला, पण अमित ठाकरे उभे आहेत तर तुम्ही 2 तासाच्या आत उमेदवार दिलात. तर ठाकरे हे प्रेम परिवार तर आहे, पण त्यांनी दिली पाहिजे होती संधी एक अमित ठाकरेंना, असं एक मत किंवा एक नरेटिव्ह सांगू का? संधी दिली पाहिजे जर असं त्यांना वाटत असेल तर एकनाथजी शिंदे जिकडनं लढतात ती सीट त्यांनी रिकामी सोडावी, अमित ठाकरे यांना संधी द्यावी. जिकडनं देवेंद्रजी फडणवीस लढतात ती सीट त्यांनी सोडावी, अमित ठाकरेंना संधी द्यावी. जिकडनं आशिषजी शेलार लढतात, कशाला मग दुसऱ्यांना सल्ले कशाला देता, स्वतः करा ना. नाही, पण मदत तुम्हाला केली होती ना. ऐका ना, नाही मी ते पण सांगतो ना, मदत केली म्हणजे काय केलं, मदत केली म्हणजे काय केलं. तिकडे कोण आमदार होते 2019ला? शिवसेनेचे होते. शिवसेनेचे सुनील शिंदे आमदार होते. आम्ही आमचे उमेदवार बदलले आणि आम्ही आदित्यजी ठाकरे यांना संधी दिली, ते आमदार झाले. आज अमित ठाकरे जिकडनं लढत आहेत त्यांचं स्वागत आहे, त्यांना शुभेच्छा सुद्धा आहेत. मला आज सकाळी मला वाटतं वेदांतजींनी एबीपीवर विचारलं की तुम्ही त्यांना शुभेच्छा द्याल का, म्हणून नक्की देईन. एक यंग मुलगा आहे, माझ्याच वयाचा आहे, तो त्याचं नशीब आजमावत असेल, त्याच्या पक्षाकडनं लढत आहे, काही आहे. आम्ही आता 2 वेगवेगळे पक्ष आहोत, ते त्यांच्या पक्षाच्या माध्यमातून काम करत आहेत. आज तुम्ही मला सांगा ना, सदा सरवणकर सुद्धा तुर्तास तरी आपला इंटरव्ह्यू जो सर्व ते माघार घ्यायला तयार नाहीयेत. म्हणजे आम्हाला हा प्रश्न विचारला जातो, पण ज्या मनसेने बिनशर्त पाठिंबा शिंदे सेनेला दिला, राज ठाकरे यांनी स्वतः श्रीकांत शिंदे यांचा प्रचार करायला ते गेलेले. विचारला त्यांना प्रश्न, त्यांच्यावर काय मला माहिती आहे, आम्ही माघार घ्यायला तयार आहे, किंवा त्यांच्या इनसाईटचा असं सुरू आहे की आम्ही सदा सरवणकरांबद्दल आम्ही बोलतोय, चर्चा करतो असं नाही. पण म्हणजे उमेदवार तर त्यांनी टाकला आणि मग आता बार्गेनिंग पॉवर वाढवून घेत आहेत, हे तरी किती योग्य आहे हा पण तुम्ही एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर ज्याला म्हणतो की तुम्ही इट इज अ वॉर. नाही, इट इज नॉट अ वॉर. मी याला वॉर समजत नाही. मी याला राजकारणाला लोकशाहीचा एक भाग समजतो. तर तुम्हाला शुभेच्छा आमच्याकडनं वरुण, आणि तुमचा खूप वेळ घेत नाही कारण तुम्हाला आता पुन्हा प्रचाराला जायचं. तर वरुण तिथं होते आणि त्यांना एक कॉन्फिडेंट युवा, ज्याला वाटतं की आपण बदल घडवून आणू शकतो आणि युवा वर्गाला राजकारणात का आलं पाहिजे याबद्दल ते म्हणाले. एक अमेरिकेत 1 कोटीची नोकरी सोडून ते राजकारणाकडे वळले आणि एक विश्वास आहे की बदल होऊ शकतो, महाराष्ट्रात बदल होऊ शकतो. महाविकास आघाडीचं सरकार येईल तर उद्धव ठाकरे यांना पुन्हा शपथ घेताना त्यांना पाहायचं, यासाठी ते इथं पूर्ण ताकदीनं लढतायत. सोपी लढाई नाही आहे, जसं मी म्हणालो की समीकरणं आता थोडी बदललेली आहेत, पण एक विश्वास आहे आणि त्या विश्वासासोबत जनतेपर्यंत ते पोहोचत आहेत. म्हणून शुभेच्छा तुम्हाला वरुण. आजचा कार्यक्रम इथेच थांबूया. जबरदस्त मिसळ होती, मला मिसळ खूप आवडली, पूर्ण संपवली मी. वडाही चांगला होता. तर जिंकल्यानंतर जर जिंकलात तर पुन्हा मला इथे तुम्हाला घेऊन यायचं हे विसरू नका. तर वरुण सरदेसाई यांना आम्ही शुभेच्छा देतो आणि इथंच आजचा हा कार्यक्रम थांबवतो. नमस्कार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.